उद्धरण या प्रकरणाची यादी आपली 48 वचने झाली। आज 49 वचनाच्या पासून आपण पुढे चिंतन करणार आहोत। मागील वचन झालेलं आहे, विशेष ज्ञानी दैवसृष्टी वेगळा होय, सकळा ही शक्ती आदिना होती अप्रोक्षा होती। म्हणजे विशेष ज्ञान झाल्यानंतर काय होतं या संदर्भामध्ये आपण विषय बघतो आहोत। विशेष ज्ञान झाल्यानंतर दैवसृष्टी वेगळा होय, म्हणजे सामान्य ज्ञानामध्ये दैवसृष्टी आधीन झालेल्या होत्या। म्हणजे आपण ज्या देवतेंची विघ्न बघितलेली अप्रोक्ष ज्ञानामध्ये, त्या सगळ्या देवता सामान्य ज्ञानामध्ये आधीन झालेल्या आहेत मायेपर्यंतच्या। आणि मग विशेष ज्ञानामध्ये काय होतं, त्या सगळ्या देवतेंच्या ते वेगळे होतात। म्हणजे आता देवतेचा आणि या जीवाचा काही एक संबंध राहिला नाही। नाही त्या देवतेची कर्म राहिली की अप्रोक्ष ज्ञानामध्ये सगळी नासल्या गेली, नाही त्या देवतेंचे मळ राहिले, सामान्य ज्ञानामध्ये ते सगळे नासल्या गेले। आणि विशेष ज्ञानामध्ये सगळंच, म्हणजे आता विशेष ज्ञानामध्ये जेव्हा पदार्पण केलेलं आहे तेव्हा त्या देवतेंचा आणि त्या जीवाचा काही एक अर्थार्थी, म्हणजे त्या देवतेचा आता या जीवाकडे काहीच नाही, फक्त आद्यमळ एक आहे किंवा मायेचा एक संपर्क आहे, बस मायेचा एक संलग्न आहे सोबत, तो शेवटच्या टप्प्यामध्ये तोही निरसन होणार आहे। आता आपण विशेष ज्ञानामध्ये आहोत, म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत। त्याच्यामध्ये दैवसृष्टी वेगळा होय, सकळ दैवसृष्टीच्या देवतेंच्या वेगळा आणि 81,15,00,000 नवदेवतेंच्या वेगळा होणार आहे, झालेले आहेत हे विशेष ज्ञानी। सकळा ही शक्ती आदिना होती अप्रोक्षा होती, आणि सकळ ही शक्ती ज्या आहेत ते आधीन होतात। म्हणजे ईश्वराच्या जडा चेतना जेवढ्या काही शक्ती आहेत त्या सगळ्या या विशेष ज्ञानियांच्या आधीन होतात। म्हणजे विशेष ज्ञानी कसे झालेत, ईश्वरा सारखे झालेत एकदम बघायला गेलं तर। म्हणजे एक थोडंसं अविद्या एक बाकी आहे, आद्यमळ बाकी आहे, विशेष ज्ञानामध्ये जे काही चरित व्हायचं गोष्टी आहेत तेवढा त्या काही बाकी आहेत। एवढं जर का सोडल्या तर विशेष ज्ञानी म्हणजे आता अशी व्यक्ती झालेली आहे, असा जीव झालेला आहे की कधीही पतन हा प्रकार नाहीच नाही, आणि प्राप्तीच्या जवळ अगदी, आणि निर्दोष पूर्णपणे, कुठल्याही प्रकारचा दोष आता नाही। अशा पद्धतीचं हे एकंदरीत हे जीव झालेला आहे हा विशेष ज्ञानी। आणि त्याच्यामुळे सकळा ही शक्ती आदिना होती, सकळ शक्ती त्यांच्या आधीन होतात। आता विशेष ज्ञानी जे आहेत ते कसे आहेत, ईश्वरा सारिखे परंतु ईश्वर नाही। जसं न्याय दिलेला आहे की एखादा राजा असतो आणि त्याचा मुलगा राजकुमार हा भावी राजा असतो। लोक जो मान राजाला देतात तोच मान त्याच्या मुलाला सुद्धा, राजकुमाराला पण देतात, परंतु राजा भावी राजा म्हणून मानतात, परंतु राजा आत्ता राजा म्हणून मानत नाही। म्हणजे एका दृष्टीने राजाला जो रिस्पेक्ट आहे तशाच एका तुलनेचा रिस्पेक्ट ह्याला पण मिळणार, पण राजासारखा नाही मिळणार, एक थोडंसं काहीतरी काकणभर कमी असणार आहे। राजाचा जो काही सन्मान आहे तेवढा सन्मान याचा नसणार, पण शेवटी ते बघणार कुठल्या दृष्टीने, त्याला भावी राजा म्हणून बघणार। परंतु आत्ता तो राजा आहे का, नाही, परंतु राजासारखा आहे, परंतु राजा नाही। तसंच आहे की परमेश्वरासारखे आहेत विशेष ज्ञानी, परंतु परमेश्वर आहेत का, परमेश्वर नाही। परमेश्वरासारखे कुठल्या दृष्टीने, निर्दोष म्हणून। त्यांच्याकडे ईश्वराकडे ब्रह्मविद्या ज्ञान आहे, यांच्याकडे ब्रह्मविद्या ज्ञान आहे। ईश्वर जो आनंद घेत आहेत प्रकारे काहीतरी आनंद, तो जो आनंद आहे तो यांच्याकडे पण येतो आहे। म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे दोघांची समानता तेवढ्याच अर्थाने, बरं का, सर्व अर्थाने ईश्वर आणि जीवाची समानता कधी होऊ शकत नाही। जीव जीवच राहणार, ईश्वर ईश्वरच आहेत, परंतु निर्दोषत्वाच्या अर्थाने परमेश्वरासारखे ते झालेले आहेत। आणि म्हणून सकळा ही शक्ती अधीना होती अप्रोक्षा होती, म्हणजे हे अर्थातच ईश्वराच्या आज्ञेने सगळं होतं, त्या शक्ती सगळ्या आधीन होतात।
हे मागील वचनाचा सगळा अर्थ जो आहे तो आपण या ठिकाणी बघितला. आजच्या सत्रातलं जे वचन आहे ते आहे 49. माया कोपोनी उदासीन होय, म्हणजे सकळाही शक्ती अधीन केल्या, परमेश्वराच्या मनधर्माने, परमेश्वराच्या प्रवृत्तीने त्या सगळ्या शक्ती अधीन झाल्या. मग अजून काय झालं? न माया कोपोनी उदासीन होय, माया जी आहे ती कोपोनी उदासीन झाली, म्हणजे त्या जीवाविषयी तिला ज्या काही हे होतं की आता हा आपल्या कक्षेतला जीव आहे, आपल्या कक्षेतला जीव आहे असं जे काही वाटत होतं, विशेष ज्ञान झाल्यानंतर काय झालं, सकळ देवतेंच्या वेगळा झाल्यामुळे नक्की झालं की आता हा आपल्या कक्षेतनं बाहेर गेला. मग ती उदासीन होय, म्हणजे त्यांच्या त्या जीवाविषयीचं जे काही तिचं प्रयत्नता असेल, जी काय मानसिकता असेल ती त्या ठिकाणी संपली, संपुष्टात आली ती. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण जेऊ घालू असं एक डोक्यात असतं, पण तो व्यक्ती जर का गेला, मेला तो माणूस, मग आता ती प्रक्रिया तुम्ही करू शकता का? मग त्या क्रियेविषयी तुम्ही उदासीन झालात. उदासीन म्हणजे आता ती क्रिया करायची नाहीये तुम्हाला. तसं या ठिकाणी हा जो जीव आहे तो एक प्रकारे मायेशी काय झाला, मेला. म्हणजे तिथे तर वेगळं सांगितलेलं आहे की मळ नाहीत, मळ आहेत तर त्या देवता जीवाला बघू शकतात. मळाच्या अभावी तो देवतेशी मेला, म्हणजे देवतेसाठी तो जीव मेला, कारण मळच नाही, आता दिसणार कसा तो. आणि माया जीवाला अविद्येधार बघू शकते, तर अविद्या जेव्हा जाईल तेव्हा तो मायासाठी तो मेला, म्हणजे दिसण्याच्या अर्थाने मेला. परंतु या ठिकाणी आता सर्वार्थाने तो संपर्क तुटलेलाच आहे, आणि म्हणून माया कोपोनी उदासीन होय, म्हणजे माया उदासीन होते. आता सकळाही शक्ती अधीन केल्या, परंतु त्या शक्ती त्या अप्रोक्ष ज्ञानियांच्या अधीन झाल्या किंवा नाही झाल्या. कारण की ईश्वराचा जरी मनोधर्म असेल की त्यांच्या अधीन व्हा, परंतु शक्ती अधीन होतात की नाही होतात. जसं आईवडिलांनी किती सांगितलं मुलाला, आश्रमात थांब, सुट्टी आहे तुला, आईवडिलांनी अनुमती दिली, पण मुलाची इच्छा असते का नसते, तो नाही थांबत, त्याला करमत नाही तिकडे. तर त्या दृष्टीने ईश्वराने तर अधीन केल्या, पण त्या शक्ती अधीन झाल्या की नाही झाल्या. इथे सांगितलं जातं माया कृपा व्यतिरिक्त परमेश्वर तयासीही सकाळही शक्ती दाना करीती. आता त्याच्यामध्ये अजून एक शंका, म्हणजे या वचनाची जी शंका आहे ती अशा प्रकारची आहे की परमेश्वर सकळाही शक्ती अधीन करतात, तर सकळ शक्ती अधीन केल्या काय, सगळ्या शक्ती दिल्या काय त्यांना? ना माया आणि कृपा या व्यतिरिक्त, म्हणजे चेतनामध्ये माया ही देवता सगळ्यात मोठी आहे, 81,10 देवतांमध्ये, आणि जडामध्ये कृपा ही शक्ती सगळ्यात मोठी आहे. दया मया कृपा करुणा सौंदर्य औदार्य लावण्य सौभाग्य, म्हणजे हे जे काही सांगितलेलं आहे याच्यामध्ये हे गुण सांगितलेले आहेत, 8 गुण, याच्यामध्ये कृपा गुण जो आहे तो सगळ्यात मोठा आहे. म्हणजे परमेश्वर जे आहेत, परमेश्वराला प्रवृत्ती झाली वगैरे, हे सगळे कृपेचं कार्य आहे. परमेश्वर सगळं जे काही आनंद जीवाला देतात हे परमेश्वराच्या ते कृपेचं कार्य आहे. आमच्या स्वामींची श्रीमूर्ती म्हणजे अपाद मस्तक कृपा आहे. तर ही जी कृपा आहे आणि चेतनांतून जी माया आहे, या दोन, म्हणजे चेतनामध्ये माया आणि जडामध्ये कृपा, या दोन शक्ती व्यतिरिक्त परमेश्वराने सकळ ही शक्ती त्या जीवाला काय केलेले आहेत, अप्रोक्ष विशेष ज्ञानी यांना काय केलेले आहेत, दानाला देऊन टाकलेले आहेत, म्हणजे त्यांच्याकडे दिलेले आहेत. माया आणि कृपा दिलेली नाही, कारण की माया आणि कृपा दिली तर काय होईल, प्रति ईश्वर झाल्यासारखं होईल, आणि तसं होऊ शकत नाही. म्हणजे काही गोष्टी ज्या असतात त्या मूळ तत्वामध्येच असतात, त्या वेगळ्या होऊ शकत नाही की दिल्या जाऊ शकत नाही, तसं ते आहे. म्हणजे एका दिव्याची ज्योत सुरू आहे, त्याच्यातून तुम्ही दुसरी ज्योत लावून घेऊ शकता, परंतु ती ज्योत तुम्ही काढून नाही घेऊ शकत. ती मूळ दिव्याची जी ज्योत आहे ती तिकडेच राहते. तुम्ही नवीन ज्योत पेटवू शकता, पण ती ज्योत काढून घेऊ शकत नाही. तसं माया आणि कृपा या दोन गोष्टी, या दोन शक्त्या व्यतिरिक्त परमेश्वर तयासी सकळाही शक्ती दाना करीती, म्हणजे जडांतून जेवढ्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या दिल्या जातात, किंवा चेतनांतून सगळे जे काय आहेत
शक्त्या 81,9 त्या पण दानाला दिल्या जातात. मग या शक्ती दानाला तर दिल्या, परंतु त्या दानाला त्या स्वतः त्या विशेष ज्ञानियांच्या अधीन झाल्या की नाही झाल्या. नमक तो सकळासी ही प्रमाण द्रव्य होय. म्हणजे ईश्वराने सुद्धा काय केलेले आहेत, त्यांना दानाला दिलेले आहेत, त्यांच्या अधीन करून दिलेले आहेत. आणि या शक्त्या सुद्धा ज्या आहेत त्या सकळासी ही प्रमाण द्रव्य होय. मग तो म्हणजे ते विशेष ज्ञानी आहे. सकळासी ही म्हणजे सकळ जड आणि तथा चेतन शक्तीसी प्रमाण द्रव्य होतात, म्हणजे ते त्यांच्या अधीन होतात, ते त्यांचं अधीनत्व स्वीकारतात, ते त्यांच्या आवडीचे होतात. म्हणजे सर्वार्थाने ईश्वराचा जो मनोधर्म आहे त्या मनोधर्माधारे त्या शक्त्या सुद्धा काय करतात, आपलं ईश्वराच्या अपेक्षेनुसार त्या ठिकाणी अधीनत्व त्यांचं स्वीकारतात. मग तो सकळांसी ही प्रमाण द्रव्य होय. जडांतूल सगळ्या शक्त्यांसाठी आणि चेतनांतूल सगळ्या शक्त्यांसाठी ते विशेष ज्ञानी जे आहेत ते प्रिय होतात आणि त्यांच्या ते अधीन राहतात. आता या ठिकाणी विशेष ज्ञान म्हणजे किती मोठा टप्पा आहे. आपल्याला थोडं जर का ज्ञान झालं तर आपल्याला किती चांगलं, म्हणजे थोडंसं एक हे होतं की माझं एवढं पाठांतर झालं, मला एवढं सांगता येतंय, मला एवढं लिखाण झालं. असे थोडं म्हणजे आपल्याला जे ज्ञान होतं ते तुटकंच आहे, म्हणजे तोकडं तुटकं असंच आहे. तरी या ज्ञानाचं आपल्याला किती एक हे आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला 1 रुपया जर मिळाला तर त्याला त्याचा आनंद असतो. आता असेल की नाही माहिती नाही, पण आधीच्या काळामध्ये असायचं. आपल्याला आता जर का 100 रुपये मिळाले तर आपल्याला मला 100 रुपये मिळाले म्हणून आपण एकदम हे सांगतो. परंतु 100 रुपये मिळाले, परंतु सगळे पैसे मिळाले का आपल्याला? सगळे पैसे नाही मिळाले, परंतु त्या पैशातला एक अंश कुठेतरी मिळालेला, तर त्याचा आपल्याला एवढा अहंकार किंवा आनंद असतो. आता या ठिकाणी शाब्दज्ञान याची स्थिती असते की थोडंसं ज्ञान झालं की ते थोडेसे आपण हवेमध्ये जातो की माझं एवढं पाठ आहे, माझं तेवढं ज्ञान आहे, मी एवढ्या वर्ष अभ्यास केलेला आहे, माझं एवढं वाचन आहे. आता हा टप्पा जेव्हा पुढे जातो, म्हणजे शाब्दज्ञानी यापेक्षा पुढे अपरोक्ष ज्ञान, तिथे ही स्थिती नसते बरं का. शाब्दज्ञानी यासारखी स्थिती नसते. आता शाब्दज्ञानी याची पण कोणाची स्थिती अशी असते, जो आचरण करत नाही, आचरण शून्य व्यक्ती जो आहे. तर आमच्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे की ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, क्रिया करी तो जाणता. म्हणजे तो त्या ज्ञानानुसार जर का काहीतरी क्रिया करत असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता की जाणताय. एखाद्याला स्वयंपाक बनवता येतं आणि त्यांनी तो बनवून दाखवलं तर तुम्ही म्हणाल की अरे हा ह्याला येतं बरं का. तो फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भात असेल तर चालेल का? नाही चालणार. तसं या ठिकाणी नुसतं ज्ञान सांगून उपयोग नाही आणि ज्ञान ऐकून सुद्धा उपयोग नाही. आपण फक्त ज्ञान ऐकतोय आणि आचरण काही नाही तर आपण शून्यच आहोत. आपण फक्त ज्ञान सांगतो आहे आणि करत काहीच नाही, आचरण काहीच दिसत नाही, तर आपण शून्यच आहोत. खूप काही मोठी गोष्ट आपण केलेली नाहीये. तर त्याचा कुठल्याही प्रकारचा एवढूसा सुद्धा अहंकार ठेवण्याचा आपल्याला काही अधिकारच नाहीये. आणि म्हणून सांगितलं की क्रिया करी तो जाणता. म्हणजे जाणता कोणाला म्हणणार तुम्ही? जो त्या ज्ञानानुसार वचनानुसार जो आचरण करत असेल. तुम्हाला कुठेतरी त्याला बघितल्यानंतर वाटतंय की नाही, एरवी तो तुम्हाला आचरण दाखवत नाहीये, पण त्यांच्या उठण्या बसण्यातनं तुम्हाला कळतंय की अरे हां हे कुठेतरी ह्या वचनाचा इथे आपल्याला हे येत आहे. म्हणजे हे क्रिया बघून आपल्याला त्या वचनाची आठवण येते, अमकी क्रिया बघून आपल्याला त्या वचनाची आठवण येते. म्हणजे अमक्याला बघून जेव्हा आपल्याला एखाद्या वचनाची आठवण येते तेव्हा आपणच मनातल्या मनात हे करायचं की हो या वचनाचं हे आचरण करण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे किंवा आचरण हे करत आहेत किंवा याच्यामध्ये ते परिपूर्ण आहेत. हे 2-3 टप्पे त्याच्यामध्ये येतील. तर हा झाला एक टप्पा. आता ज्यांच्याकडे आचरण नाहीये त्यांच्याकडे अहंकार असणार. असेलच असं नाही, परंतु असावा, असेल कदाचित. आमचे माहीम भट्ट होते, माहीम भट्टांकडे ज्ञान भरपूर होतं अन्यशास्त्रात, पण आचरण काही नव्हतं, त्याच्यामुळे अहंकार पूर्ण होता. पण ज्या दिवशी ब्रह्मविद्या कळली आणि काहीतरी इथे करावं लागणार आहे, आता आपल्याला आचरावं लागणार हे जेव्हा त्यांना कळलं,
त्यावेळेस त्यांचा जो अहंकार आहे तो कमी 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 होत गेला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते जेव्हा रिद्धपूरच्या दिशेने निघाले, त्यांच्याकडचं मौल्यवान वस्त्र त्यांनी ते दुसऱ्याला दिलं, ते त्याचं काही द्रव्य त्यांना मिळालं आणि दुसऱ्याचं साधं वस्त्र जे आपण परिधान केलं वगैरे वगैरे, ते काय जे गूळ हा पदार्थ त्या टोपलीमध्ये घेऊन ते श्रीप्रभूंच्या भेटीला गेले. तर यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये आत्ता त्यांचं आचरण जे आहे ना ते खऱ्या अर्थाने सुरू झालेलं आहे. भिक्षा मागणे, ते पण त्या कळकट मळकट कपड्याची झोळी बनवून त्याच्यातली भिक्षा मागितली आणि त्याला त्या अन्नाला त्या झोळीचा त्या कपड्याचा वास लागला. आणि त्यानंतर मग कशी परिस्थिती त्यांनी हे केली, कशा पद्धतीने त्याला त्यांनी तोंड दिलं, हे ते आचरण सुरू झालं त्यांचं. आता त्यांचं ते अहंकार शून्य आहे. ते जो कुठला तरी अहंकार त्यांच्यामध्ये असेल, पहिल्या दिवशी घास गिळला गेला नाही, वमन झालं, ते वमन जे झालेलं आहे ते अन्नाचं वमन नाही झालं, ते अहंकाराचं वमन झालेलं आहे. अहंकार तिथे अहंकाराचं वमन त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे. अजून काय अहंकार असेल तर दुसऱ्या दिवशी पण तेच झालं. अजून कुठे कान्याकोपऱ्या शरीराच्या मनाच्या अहंकार असेल तो सुद्धा ओकल्या गेलेला आहे. आज देहाच्या ह्याच्यातला अहंकार ओकल्या गेला असेल, उद्या मनाच्या ह्याच्यात जो अहंकार असेल तो ओकल्या गेला. आता शरीर आणि मन दोन्ही पवित्र झाले. तिसऱ्या दिवशी जो घास घेतलाय तो गळ्याखाली गेला आणि तो घास जरी पोटात गेला असेल तरी त्याच्याने जे सांत्वना जी झालेली आहे, संतुष्टी जी झाली ती मनाची झालेली आहे. म्हणजे मन जे शुद्ध झालेलं आहे त्यांचं, ते मन शुद्ध झालेलं ते मन आज भिक्षांना ग्रहण केल्यानंतर आज तेच मन काय झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे. कालपर्यंत ते फक्त शुद्ध होतं पण पवित्र नव्हतं. आणि ते पवित्र झाल्यानंतर ते म्हणतात की हा वय मी माया, जिंकलो मी. म्हणजे हे काय आहे, क्रिया करायला लागले तुम्ही म्हणजे तुम्ही जिंकले नाही. क्रिया तुमच्याकडनं घडते म्हणजे तुम्ही जिंकले नाही. क्रिया तुमची लेखी लागण्या इतपत तुम्ही कार्य करताय का, तर तुम्ही जिंकले. नाहीतर आमचे नाथोबा आणि भटोबासाने किती उड्या मारल्या, एकही लेखी नाही लागली. म्हणजे स्वामींच्या दृष्टीने सगळ्या उड्या व्यर्थ आहेत, त्या लेखी नाही. ते म्हणतील देवा आम्ही 50 उड्या मारल्या ना, स्वामी म्हणतात काय उपयोग नाही ना, कारण की एकही आमच्या लेखी नाही लागलेली. तुम्ही हे बघा की उड्या मारण्याची क्रिया चालू आहे, ईश्वर आज्ञा पालन चालू आहे, पण जर का लेखीच लागत नाही, ईश्वर स्वीकारतच नाही, तर तुमच्या क्रियेला तिथे तुम्ही कुठल्याही प्रकारे महत्त्व देऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याकडे स्मरण करणं काही महत्त्वाचं नाही आहे. स्मरण किती करताय तुम्ही हेही महत्त्वाचं नाही. स्मरण किती लेखी लागतंय, किती लेखी लावण्या जोगत तुम्ही स्मरण करताय हे खूप महत्त्वाचं आहे. आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपल्याला आम्ही आज 8 दिवस स्मरण केलं, आम्ही इतक्या दिवस हे गाठी केली, इतक्या दिवस हे वाचन केलं, आपण सगळं हिशोबी वातावरण चाललंय आपलं. पण त्याच्यातलं लेखी किती लागतं आहे हे आपण अजिबातच बघत नाही आहे. जसं आपण आपल्याकडे पैसे आणून ठेवतो, एखाद महिन्यानी 2 महिन्यांनी ते पैसे आपण मोजतो का, तर ते मोजल्यानंतर आपल्याला हे कळतं की खर्च किती झाले, आपल्या प्रापंचिक परिवाराला उपयोगी किती लागले याचा हिशोब आपण मांडत असतो. तसं आपण स्मरण केलं 15 गाठी, परंतु लेखी किती लागलं, 15 सेकंड तरी लेखी लागलं का याचा हिशोब आपण करत नाही. तर हे तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्ही आचरायला लागाल. आणि म्हणून स्वामी भटोबासांना म्हणतात येतुली दिस काही करिता काही होय ऐसे तुम्ही जाणा नागा. म्हणजे इतक्या दिवस तुम्हाला हेच कळत नव्हते की काय केल्याने काय लेखी लागतंय, काय नाचतंय, काय उपयोगी पडतं आहे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे आत्तापर्यंत तुम्हाला कळत नव्हतं. हे अनंत सृष्टी अतिक्रांता म्हणजे अनंत सृष्टी हेच चालत आलेलं आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं हिशोब जो आहे तो तसा हिशोब नाही करत, आपला वेगळाच हिशोब चालू आहे. आपल्याला इतक्या दिवस आपण काय करतोय आणि कशासाठी करतोय, का केलं गेलं पाहिजे ह्याचे उत्तरच आपल्याला माहिती नाही. परंतु भट्टोबासांना स्वामी म्हणतात आता इथपर्यंत असं होतं पण आता तसं नसणार आहे का, आता तुमच्याकडे ज्ञान आलं आणि ज्ञानाची क्रिया सुद्धा तुमची चालू झालेली आहे. ज्या दिवशी तुम्ही ज्ञानाची क्रिया सुरू कराल, वचनाची प्रक्रिया जी आहे ती तुम्ही चालू कराल, तुमच्या जीवनामध्ये उतरवाल, त्या दिवशी तुमचा अहंकाराचा जो काही पारा आहे ना तो बरोबर खाली येणार. तुम्हाला खाली आणावा लागत नाही. जसं 2 दिवस अन्न गिळलं नाही गेलं ना
माहीम भट्ट जे होते ते त्यांना लक्षात आलं की मी शून्य आहे, मी एक घास खाऊ शकत नाही म्हणजे काय गोष्ट आहे. अहंकार रोखला गेला म्हणजे तो अशा पद्धतीने, अरे मी एक घास खाऊ शकत नाही. इतक्या लोकांना मी हरवलेलं आहे, परंतु मी हे 2 घास जिंकू शकलो नाही अजून. तिसऱ्या दिवशी जेव्हा जिंकले तेव्हा त्यांना ते खऱ्या अर्थाने वाटलं, म्हणजे क्रिया पूर्णत्वास गेली. कुठेतरी त्यांना वाटलं की मी करू शकतो आचरण. म्हणजे आपल्याला आपली क्षमता कळली पाहिजे की मी किती आचरण करू शकतो. अजूनपर्यंत आपण आपली क्षमता तपासलेली नाहीये की आपण किती स्मरण करू शकतो, आपण किती वेळ बसू शकतो, आपण किती लीळा एका दिवसात वाचू शकतो, आपण इतक्या लीळा किती दिवसात वाचू शकतो. म्हणजे आपण जसं आधीच्या काळामध्ये आश्रमामध्ये असं होतं की 5 स्थळांचा अभ्यास झालेला आहे. मग ते काय केलं जायचं की लक्षण स्थळ याला रिव्हिजन करायचं. किती दिवसामध्ये? काही लोक एका दिवसात किंवा 1.5 दिवसात रिव्हिजन, आचार स्थळाचं रिव्हिजन 2 दिवसात, विचार स्थळाचं रिव्हिजन 3 दिवसात, असं 8 दिवसामध्ये 5 स्थळाचं रिव्हिजन करणारे लोक होते. म्हणजे हे काय आहे, आपली क्षमता आपल्याला कळली पाहिजे की 8 दिवसात आम्ही पूर्ण घोक किती पाठ आहे माझा संपूर्ण. त्याला तुम्ही जर का 8-8 दिवसाला रिव्हिजन द्यायला लागले तर तुम्हाला ते कधीच विसरल्या जाणार नाही. तुमची क्षमता तुम्ही तयार करायची. तुम्ही म्हटले आम्हाला पाठ होत नाही, तर तुम्ही या वाक्याला पाठ दाखवा आणि पाठ करायला बसा. आपोआप तुमचं सगळं पाठ होईल. पाठ दुखेस तर बसा. आणि ही प्रक्रिया जी आहे, म्हणजे तुम्हाला तुमची क्षमता वाढवायची आहे. आपण काय करतो, माझी क्षमता एवढीच आहे या हिशोबाने आपण चाललो. जसं लहानपणी आपण किती चतकोर चपाती खायचो, जेव्हा खायला लागलो आपण, मग आपण ती क्षमता ठेवली का? आता तुम्ही बघता की नाही आज धावपळ आहे का, मग आज थोडं ज्यूस घेऊया, फळं खाऊया, काही काजू बदाम खाऊया, म्हणजे आज धावपळ जास्त आहे, म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही आज काहीच काम नाही आहे का, मग आज आपण एकदम हलकं जेवण घेऊया. म्हणजे आपण आपली क्षमता सगळी आपण काय करतोय, व्यवस्थित हे करतोय. कशाची? देहाची. परंतु बुद्धीची किंवा मानसिकतेची जी क्षमता आहे ना, ती आपण अजिबात हे नाही, आपण तेवढं तर तेवढंच आपण ठेवतो की नाही मला 10वीला कमी मार्क होते म्हणजे माझा हा अभ्यासही चांगला होणार नाहीये. एक क्षमता आपण तयार करून टाकली, ही चुकीची क्षमता आहे. आणि म्हणून माहीम भट्ट जे होते त्यांनी पहिल्या दिवशीच त्यांना कळलं हे जमणार नाही आपल्याला. त्यांना पहिल्या दिवशी वाटलं की चूक तर नाही केली आपण, दुसऱ्या दिवशी पण त्यांच्या ते जमलं नाही. मग त्यांनी ओळखली माझी क्षमता ही आहे. आपण असतो तर आपण त्या दिवशी घरी निघून आलो असतो. परंतु त्यांनी हे केलं की माझी ही क्षमता आहे आता, परंतु मला ह्या क्षमतेवर राहायचं नाही, मला क्षमता वाढवायची आहे. मग त्यांनी ती क्षमता वाढवली आहे. किती तासात? 24 तासामध्ये. जे पहिल्या दिवसाचा एक भाग बघितला तर त्यांनी 48 तासामध्ये म्हणा किंवा 3 दिवसात म्हणा त्यांनी आपली क्षमता वाढवली. दुसऱ्या दिवशी पण कळलं की नाही जमत आहे, दुसऱ्या दिवशी पण निश्चित केलं की नाही अजून क्षमता वाढली पाहिजे, आणि तिसऱ्या दिवशी मग त्यांनी ते ग्रहण केलं, क्षमता वाढलेली आहे त्यांची. पहिल्या 2 दिवसांनी ते खचले नाहीत. तर पहिल्या 2 दिवसाच्या अपयशाने काय केलेलं आहे, यश काय आहे, यश कसं मिळवायचं आहे याच्या दृष्टीने वाटचाल चालू झाली. आणि खऱ्या अर्थाने त्यांनी ती क्रिया केली. आणि मग तिथे येते की क्रिया करी तो जाणता. आता त्यांना कळत आहे की तो घास खाणं म्हणजे काय आहे, त्यातनं पावित्र्य कसं येतं हे काय आहे, हे तेव्हा लक्षात येईल तुम्हाला. नुसतं ज्ञान घेऊन नाही लक्षात येणार या गोष्टी. आपण नुसतं ज्ञान घेतलं की भात कसा बनवायचा त्याच्याने भात बनणार नाही. तुम्हाला खरं अर्थाने ते अन्न शिजवावं लागेल, बनवावं लागेल. आता नुसतं बनवलं म्हणजे काय, तुमचं पोट नाही भरत, ते तुम्हाला खायला पण लागेल. चावावा गिळावा येतुलेची का होईना ते करावं लागेल आपल्याला. म्हणजे हे काय आहे, हे आहे क्रियेत, ज्ञानाची ही क्रिया आहे. ज्या दिवशी ही क्रिया तुम्ही चालू कराल तुमचा अहंकार आपोआप कमी होणार. तुम्हाला हे कळायला लागेल की जेव्हा आमच्या स्वामींनी दोषांचं एक यादी वाचून काढली, म्हणजे सांगितली, निरूपण केली, एक एक दोष सांगताना भटोबासांना वाटत होतं रे हा दोष माझ्याकडे आहे, हा दोष माझ्याकडे आहे, हा दोष माझ्याकडे आहे. तर काही लोकांना असं हे असतं की बाबा काही पेपरमध्ये काही कुठल्या आजाराचं लक्षण आलं की ते वाचता त्यांना असं वाटतं हे आजार मला आहे बरं का.
म्हणजे त्यांना ते मनातल्या मनात वाटायला लागतं. कोणी स्वाईन फ्लूचं जर का आजाराची लक्षणं सांगितली की अशी अशी आहेत, तर त्यांना वाचता वाचताच वाटायला लागतं, हो मलाही भूक कमी लागते, पाय दुखतात, डोकं पण दुखतं, म्हणजे मला हा आजार आहे, हे वाटायला लागतं त्यांना. तसं स्वामींनी जेव्हा दोषांची यादी सांगितली, निरूपण केलं, तेव्हा भटोबासांना वाटायला लागलं नव्हे, तर त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलेलं आहे. तिथे काय मानसिक नाही आहे, ते त्यांनी आत्मपरीक्षण केलं की हो हा दोष आहे माझ्याकडे, हा पण आहे, हा पण आहे, हा पण आहे. आणि शेवटचा दोष सांगितला तेव्हा त्यांनी सिंहावलोकन केलं की अरे सगळेच दोष माझ्याकडे आहेत, 1 2 3 4 नाही, स्वामींनी सांगितलेले सगळेच दोष माझ्याकडे आहेत. आणि हे दोष ज्यांच्याकडे आहेत त्यांना देव होणार नाही, म्हणजे मला देव होणार नाही. आणि मग ते बाहेर आले आणि ते रडायला लागले. आता दोष त्यांच्याकडे आहेत. ज्ञानाने काय होतं, आत्मपरीक्षण होतं. ज्ञान याच्यासाठीच असतं की तुमच्याकडे काय आहे आणि तुमच्याकडे काय असायला पाहिजे, या 2 गोष्टींचं मूल्यमापन ते ज्ञान करून देत असतं. भट्टोबासांना मूल्यमापन करून देण्यासाठी स्वामींनी एक तो सांगितलेला आहे. पण भट्टोबासांनी एकच बाजू घेतली त्याची, की माझ्याकडे हे सगळं आहे हे कळलं त्यांना, पण काय असायला पाहिजे या दृष्टीने पुढे ते जात नव्हते. ते रडायला लागले बाहेर येऊन. तेव्हा स्वामी त्यांना पुढचा टप्पा सांगतात की येणे खडकेची कपाळ घ्या पाळ जरी होय, आशाने देव होणार नाही. तुम्ही रडत बसले आणि पाषाणावर डोकं आपटत बसले तर त्याच्याने तुम्हाला देव होणार नाही. तो जेणे परी व्हावा तो तेणेची परी होईल. म्हणजे तो पुढचा भाग आहे की तुम्हाला ज्ञान झालं की काय माझ्याकडे आहे ह्याचं ज्ञान झालं, पण काय असायला पाहिजे हे कधी कळणार, जेव्हा तुम्ही आचरण करायला लागाल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे मला नाही जमत बरं का. कोणी जर का काही करत असेल ना तर तुम्हाला वाटतं मला पण जमेल आहे. जेव्हा तुम्ही स्वतः करायला जाता तेव्हा अरे कठीण आहे बरं का. कोणी पेटी वाजवतं हार्मोनियम, आपल्याला वाटतं मला पण येईल, पण आपण वाजवायला गेलो की ते जमत नाही आपल्याला. म्हणजे एखादं कोणीतरी समजा काहीतरी भाषण करतोय, आपल्याला वाटतं मी पण बोलेल, पण तिथे गेल्यानंतर पण नाही जमत ते. म्हणजे ह्या क्षमता आहेत अशा. तर ह्या कधी कळतात, जेव्हा तुम्ही क्रिया करायला जाल तेव्हा क्रिया करीतो जाणता. मग तिथे अहंकार शून्यता आहे. परंतु ज्यांच्याकडे क्रिया नाही आहे, नुसतं ज्ञानच आहे, मग त्या लोकांकडे काय आहे, तो एक अहंकाराचा भाग आहे. अप्रोक्ष ज्ञानामध्ये तो नसणार आहे, विशेष ज्ञानामध्ये तो नसणार आहे, सामान्य ज्ञानामध्ये तो नसणार आहे. कारण की आता काय झालेलं आहे की तुम्ही अप्रोक्ष किंवा सामान्य किंवा विशेष ज्ञानी का होता, कारण की तुम्ही क्रिया करायला लागले, शाब्द ज्ञानात क्रिया करायला लागले, म्हणून तुम्ही अप्रोक्ष ज्ञानाला योग्य झाला, पुनःसंबंधाला योग्य झाला, पुनःसंबंधातनं अप्रोक्षाला योग्य झाला, क्रिया केल्याशिवाय नाही. आणि म्हणून ज्या दिवशी तुम्ही क्रिया सुरू कराल त्या दिवसापासून तुमच्यातला अहंकार कमी होईल. पण उलटा पण होऊ शकतं बरं का. एखादी हे करेल की नाही नाही आम्ही इतकं स्मरण करतो, तुम्ही करता का तेवढं, आम्ही 3ला उठतो, तुम्ही उठता का, हा अहंकार झाला परत. म्हणजे कधी कधी ते डबल टायफॉइड असतो ना, तो उलटून परत येतो. डबल ग्रॅज्युएशन करतात ना लोक, तसं डबल टायफॉइड पण असतो बरं का. मग तो काय असतो की तो तुम्ही जर का पथ्य पाणी नाही पाहिले ना तो परत उलटून येतो असं बोलतात. मग तसं आहे की ज्ञानाचा उपयोग तुम्ही जर का योग्य प्रकारे योग्य टप्प्याने नाही केलं ना तर ते ज्ञान उलटून येतं आपल्यावर आणि ते अहंकाराच्या रूपाने आपण त्याला मिरवतो. ज्ञानाची काही चूक नाही आहे, चूक आपली आहे त्याच्यामध्ये. आणि मग काय होणार की मग तो अहंकार येणार. आणि म्हणून क्रिया करी आणि क्रिया केल्यानंतर अहंकार शून्यता आणि त्याच्याने पुढची ज्ञानापर्यंत आपण पोहोचणार आहोत. म्हणजे तुम्ही विचार करा की विशेष ज्ञानामध्ये या जीवाकडे किती अहंकार असेल, किती अहंकार असला पाहिजे. सकळ शक्ती अधीन जडा चेतना प्राप्ती लगेच आता होणारच आहे. तसं आपण आता लगेच घराचा ताबा मिळणार आहे आम्हाला. ते माणूस किती एकदम ह्याच्याने सांगत असतो तसं आम्हाला लगेच घराला आता जायचं आहे. आमचं जे धाम आहे लगेच भेटणार आहे. परमेश्वर अवतार सोबतच आहेत, बाकीचे अप्रोक्ष सामान्य सगळे सोबत आहेत. सगळं काय आहे म्हणजे ह्या विशेष ज्ञानी या व्यक्तीला किती अहंकार पाहिजे. सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा ज्ञानी, विशेष ज्ञानापरते आता ज्ञान नाही. परंतु ह्या विशेष ज्ञानाची परिस्थिती कशी आहे तर ते शंका देतात की या सर्व शक्तीच्या जे काही ऐश्वर्य, आता अधीनत्वाचं जे ऐश्वर्य आहे त्या
अधीनत्वाच्या त्या ऐश्वर्यामध्ये हे विशेष ज्ञानी एकदम आनंदी असतील किंवा रममान असतील की एवढ्या शक्ती मला अधीन मिळाल्या, एवढ्या सगळं हे झालं. जर का आपल्या समोर जे ताट आणलेलं आहे जेवायला त्याच्या 7-8-10 भाज्या 4-5 पदार्थ असं सगळं असेल तर आपल्याला म्हणजे 5-10 मिनटं हेच कळत नाही की कशासोबत काय खावं. म्हणजे आपण एवढं एकदम कावरे बावरे होऊन जातो. एकदम कोणी एकदमशे पैसे आणून दिले आपल्याला तर आपल्याला हेच कळत नाही तर करायचं काय नेमकं, एकदम लक्षात येत नाही आपल्या. तसं एवढं सगळं जर का आपल्याला मिळालेलं आहे, एकदम जडा चेतना शक्ती सगळं काय आहे, मग अशा याच्यामध्ये तो विशेष ज्ञानी जे असतील ते एकदम आनंदी असतील, रममान असतील, सगळं विसरून गेले असतील ते ना. इथे सांगितलं जातं आद्यमळयुक्त चरम देहस्थित कृपास्पदी भूत होऊनी असे. म्हणजे त्यांना जरी एवढं मिळालेलं आहे तरी परंतु त्यांना आता याचं काही काम नाही आहे. आत्ता जर का तुम्हाला वाटतंय की मला अमकं खायचं आहे, आत्ता वाटतंय भूक लागलेली आहे, परंतु ते काही तुम्हाला मिळालं नाही आणि त्या बदली तुम्हाला जेवण मिळालं, तुम्ही जेवलात, सगळं झालं, पोट भरलं, इथपर्यंत जेवलात आणि आता तो पदार्थ जर का कोणी आणून ठेवला तर आपण तो खाऊ का? कारण की आता तुम्हाला त्याची गरज नाही आहे. किंवा ते जे मी तुम्हाला नेहमी सांगतो उदाहरण की बाबा आपल्याला असा काही पदार्थ सांगून ठेवलेला की आज हा मेनू आहे बरं का, जेवायला या. मग आपण सकाळपासून हलकं अन्न खातो, चहासोबत बिस्किटच खातो आणि नाश्ता वगैरे काही करत नाही. म्हणजे जेवढी भूक असेल तेवढी भूक आपण ठेवत असतो. कशासाठी? कारण की त्या पदार्थांची आपल्याला एक ओढ असते की तो पदार्थ आपल्याला खायचा आहे. मग तुमच्यासमोर दुसरे किती पक्वान्न आणून जरी ठेवले तरी तुम्ही नाही सांगता त्याला, नको 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 नको, नाही पाहिजे आम्हाला, आणि त्याचं महत्त्वसुद्धा तुम्हाला राहत नाही. एक वेळ अशी होती जेव्हा आपण इथे होतो, या टप्प्यामध्ये होतो, शाब्दज्ञानाच्या अलीकडे होतो, तेव्हा आपल्याला वाटायचं की आम्हाला मान सन्मान पाहिजे, आम्हाला कुठलं तरी एक आम्ही कॅप्टन झालो पाहिजे, कसले तरी मुख्य झालो पाहिजे, सगळ्यांनी आम्हाला विचारलं पाहिजे. म्हणजे हा भाव आत्ता आपल्यामध्ये आहे इथे. आता जर का तुम्हाला सगळीकडनं जर का असे पद चालून आली तर मॅनेजर व्हा, याचे तुम्ही अधिकारी व्हा, याचे तुम्ही कॅप्टन व्हा, हे सगळी कंपनी तुमच्या नावे, तर आपण किती एकदम अहंकारामध्ये घडून जाऊ. सगळं पाहिजेच आहे आपल्याला, ते भरपूर पैसे पाहिजे, सगळं पाहिजे. आत्ताची ही स्थिती आहे आपली. याचं विरुद्ध टोक विशेष ज्ञानी आहेत, तिथे सगळं मिळालेलं आहे. म्हणजे आज हे तुम्ही जे काही थातूर मातूर पद तुम्हाला पाहिजे असतात ना, त्याच्याही पेक्षा मोठं तिथे मिळालेलं आहे सगळं. म्हणजे ईश्वराच्या अधीन असणाऱ्या शक्त्या तुमच्या अधीन आहेत. याच्या वेगळं मोठेपण या जगामध्ये दुसरं काहीच नाही आहे. ईश्वराच्या अधीन असलेलं सगळं आपल्या अधीन. एवढं भेटल्यानंतर सुद्धा विशेष ज्ञानियांचं त्याच्याकडे लक्ष नाही. कारण अप्रोक्ष ज्ञानामध्ये सुरुवात झाली, तो तयाची वासही न पाहे, नको आहे आता, ते काही घेणं नाही आहे त्याच्याशी. आत्ता आमचं लक्ष वेगळं आहे. आम्हाला जर ईश्वरीचा आनंद, निर्गुण आनंद मिळतो आहे, हा सगुण आनंद आम्ही का घेऊ? तुम्ही जर का बघता की गरम जर का बनतं तर थंड आलं तर आपण घेतो का? तर नको नको, थंड नका वाढू, ते गरम येतं आहे तिकडून. आपलं लक्ष ते असतं. तसं निर्गुण जर का मिळतंय आम्हाला तर सगुणकडे आम्ही का लक्ष द्यायचं? बघायचं सुद्धा नाही. आज आमची परिस्थिती अशी आहे की आम्हाला निर्गुण आम्हाला लगेच भेटू शकतं. तुम्ही जर का गाठी घेऊन बसलात ना, आत्ता जरी बसलात तर मला लगेच निर्गुण आनंद लगेच मिळेल. परंतु काय की आम्ही तो निर्गुण आनंद घेण्याच्या ऐवजी आम्हाला सगुण आनंदामध्ये आम्ही जास्त अडकलेलो आहोत. गाठी करताना आम्ही जे जे काही इतर मानसिक सहेतुक गोष्टी आपण आपल्या त्याच्यामध्ये सहभागी करतो स्मरणामध्ये, की बाबा मी स्मरण करतोय तर मला चांगलं होऊ द्या, माझा प्रवास सुखरूप होऊ द्या. म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगुण आहेत सगळ्या. या सगुण गोष्टी आपण त्याच्यात इन्व्हॉल्व करत असल्यामुळे निर्गुण गोष्टीचा जो काही भाग आहे ना, तिथपर्यंत आपण कधी पोचत नाही किंवा ती गोष्ट आपल्यापर्यंत कधी हृदयापर्यंत पोचत नाही. कधी कधीच असं होतं की कोणीतरी तुम्हाला एखादं वाक्य बोलतं आणि तुम्ही म्हणतात वा वा, हृदयाला स्पर्शलं बरं काय वाक्य. म्हणजे एकच वाक्य एखादं असतं, एकच शब्द एखादा असतो, ती व्यक्ती 100 वाक्य बोलते पण त्यातलं एकच वाक्याला आपण बोलतो वा वा. म्हणजे काय आहे की एखादच शब्द तसा असतो की हृदयाला स्पर्श होतो. तसं या ठिकाणी म्हणजे एखादीच गोष्ट म्हणजे त्याचं ते एक महत्त्व आहे. तसं विशेष ज्ञानियांना ईश्वराच्या त्या ज्ञानाचं इतकं महत्त्व आहे, त्या आनंदाचं इतकं महत्त्व आहे, त्या प्राप्तीचं एवढं महत्त्व आहे की त्याच्या पुढे आता बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण आहेत.
याचं काहीच काम नाही आम्हाला. आणि म्हणून तुम्हाला जर का असं वाटत असेल की एवढं सगळं मिळाल्यानंतर विशेष ज्ञानी एकदम त्या आनंदात रममान असतील, त्याचं सेलिब्रेशन चालू असेल, तर तसं काही नाही आहे. त्यांचं लक्ष सुद्धा नाही आहे तिकडे. म्हणजे ते आमच्या दृष्टांतामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की ती आई जी आहे त्या मुलाला ती टाकून जाते. त्या मुलाला कोण पाहिजे असतं? आईच. सेजिया सायलिया त्यांच्या आसपास राहणाऱ्या ज्या काही बाया आहेत त्या येतात, त्याला घेतात. तो बघतो त्यांच्याकडे, बघतात आई नाहीये, त्यांनाही तो सोडून देतो, रडायला लागतो. म्हणजे इतर एवढ्या बाया जरी आल्या परंतु तो त्यांच्याकडे जात नाही. त्यांना त्याच्याशी काही घेणं नाहीये. त्याला कोण पाहिजे? फक्त आई आणि आईच पाहिजे, बस. तसं आहे की आता या ठिकाणी फक्त ईश्वर प्राप्तीशीच नाळ जुळलेली आहे. आता इथे बाकीच्या कुठल्याही शक्तीशी काही घेणं नाहीये. म्हणून ते विशेष ज्ञानी आनंदी नाहीयेत. ते कसे आहेत ना, आद्यमळ युक्त, म्हणजे अजूनही आद्यमळ त्यांच्याकडे आहे. सामान्य ज्ञानामध्ये सकळ मळ नासून गेले, 81 कोटी सव्वा लक्ष 9 मळ नासले. का नासले? कारण तू तिथे सांगितलं तेणे लाविले ते तो फेडी. विशेष ज्ञानी सामान्य ज्ञानामध्ये हे सगळे मळ नासले जातात. तर तेणे लाविले म्हणजे कुठले कुठले मळ त्यांनी लावलेले आहेत? विश्वमळापासून खाली यक्षणी मळापर्यंत जेवढे काय 81 कोटी सव्वा लक्ष 9 मळ आहेत ते जीवाच्या कर्तृत्वाने लागलेले आहेत. पण आद्यमळ जो आहे तो मायेने लावून दिलेला आहे. तेणे नाही लाविले ते तयाचिनी न फिटे, म्हणून आद्यमळ युक्त. अजून आद्यमळ त्यांच्याकडे आहे. नुसतं आद्यमळच आहे का? ना, अविद्या सुद्धा त्यांच्याकडे अजून आहे त्या जीवाकडे. ही प्राप्तिकाळीच फेडल्या जाणार. आणि चरमदेह स्थित, आणि चरमदेहामध्ये आता ते स्थित आहेत. तो जो जीव आहे विशेष ज्ञानी ते चरमदेह म्हणजे अंतिम देह, सोन्याचं सुवर्णाचं देह आहे. ते पूर्ण जे देह आहे. आज आपण आपल्या शरीरावर एवढंसं काहीतरी सोनं घालतो आणि त्याचं किती आपल्याला आपण मिरवतो, परंतु त्यांचं पूर्ण देह जर का सोन्यासारखं आहे, सोन्याचं आहे, तर किती हे असलं पाहिजे. परंतु आता ह्या गोष्टीचं काही नवल नाही आहे. लहानपणी आपण ज्या गोष्टीसाठी रडायचो, चॉकलेट, सम वस्तू काही, आता त्या गोष्टी किती जरी पडलेल्या असतात, आपल्याकडे पैसे असतात, आपण किती चॉकलेट विकत घेऊ शकतो, परंतु आज नको म्हणता तुम्ही. तुम्हाला त्याच्यातलं आता काही तुमचं जे काही आसक्ती आहे त्याच्यातनं ती निघून गेलेली आहे. तसं चरमदेह स्थित म्हणजे आज अंतिम देह आहे चरमदेह. आणि याच्यामध्ये ते आनंदी आहेत का? न कृपास्पदी भूत होऊनी असे, म्हणजे कृपास्पदी म्हणजे कृपा करावी ईश्वराने, अशा प्रकारची मनस्थिती त्या अपरोक्ष ज्ञानियाची आहे, आपल्या विशेष ज्ञानियाची आहे. कारण की मागे काय झालेलं आहे की अनेक वेळा परमेश्वराने जे जे काही ईश्वरी योग त्यांच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत, प्रत्येक जीवापर्यंत पोहोचवलेले आहेत. आजही आपल्यापर्यंत अनेक योग परमेश्वर पोहोचवतात, परंतु आपण काय करतो? त्या गोष्टीला दुर्लक्षित करत असतो, त्या गोष्टीला आपण स्वीकारत नाही, त्या गोष्टीच्या नेहमी आपण दूर दूर राहण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या संदर्भात आपण अनेक कारणं वगैरे काही काही आपण सांगत असतो. ह्याला काय म्हणतात? ब्रह्मविद्या भाषेमध्ये याला अव्यरण असं बोलतात. म्हणजे त्याचं आपण अव्यरण करतोय. ज्ञानाचं असेल, वचनाचं असेल, आचरणाचं असेल, निरूपणाचं असेल, त्याच्यानंतर कुठल्याही सेवादास्याचं असेल, आपण अव्यरण जेव्हा करतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की काय आपलं नुकसान काही झालं नाही असं आपल्याला वाटतं. परंतु हे सगळं नुकसान कुठे भरायचं आहे आपल्याला? शेवटी विशेष ज्ञानामध्ये आपल्याला हे सगळं भरून काढायचं आहे. आज जरी आपल्याला वाटतं की नाही नाही पैसे वापरायला मिळतात आपल्याला, परंतु त्याच्या जेव्हा व्याजाची जेव्हा यादी येते त्यावेळेस कळतं की मुद्दलपेक्षा सुद्धा व्याज 10 पटीने इथे भरावं लागतंय आपल्याला. मग तुम्हाला व्याज भरपूर वाटतं आणि मुद्दल कमी वाटते. ती तसं आहे की आपण जे काही आज 1 मिनिट अव्यरण केलेलं आहे, 10 मिनिटं अव्यरण केलेलं आहे, 1 महिना अव्यरण केलेलं आहे, याचा सगळ्याचा हिशोब आपल्याला कुठे ना कुठे द्यावा लागतं. ही कुठलीही क्रिया अशी नाही आहे की जी तुम्ही केली आणि त्याचा हिशोब तुम्हाला भरावा लागणार नाही आहे. कमीत कमी या दृष्टिकोनातनं तरी जे लोक कर्ज काढतात त्यांना माहिती आहे की अरे 1000 जरी कर्ज काढलं ना तरी त्याचं व्याज एवढं होईल, मग ते नाकी 9 येतील आपल्या भरता भरता, जे त्याला ते माहिती आहे. म्हणून तो ज्यांनी कर्ज काढून त्यांनी भोगलेला आहे तो माणूस पुढच्या कर्ज काढताना कसं विचारपूर्वकच काढेल, नाही तर काढणारच नाही, टाळेल तो जेवढं. तसं ज्याला ही गोष्ट कळलेली आहे की एका अव्यरणाचं किती आपल्याला
अंतर पडू शकतं, किती नुकसान होऊ शकतं. म्हणजे महादेव राजा होता, स्वामी म्हणतात एक दर्शन झालं असतं तर लगेच सगळं राज्य सांडून अनुसरलं असतं, परंतु कुठेतरी अव्यरण त्यांनी जोडून ठेवलेलं होतं. म्हणून बघा, प्रत्यक्ष स्वामी होते आणि स्वामींनी ज्या ठिकाणी होती ती जागा बदलली, वेरूळची जागा. सिन्नरला भेटणार होते तर सिन्नरला पण स्वामींनी ओळख दाखवली नाही. एक त्यांचं जे काय अव्यरण असेल ते कुठे त्यांना किती महागात पडलं. म्हणजे हे अशा पद्धतीचं हे असतं. मग आपण जे जे काही छोटे छोटे अव्यरण करतो याचा सगळा हिशोब आपल्याला विशेष ज्ञानामध्ये द्यायचा आहे. याचा विशेष ज्ञानामध्ये सकळ शक्ती अधीन केल्या, चरमदेह आहे, सगळं काय आहे. आता प्राप्ती होईल लगेच, आणि अशा वेळीच परमेश्वर त्यांच्यावर उदास होतात. कारण की प्राप्तीला द्यावं, आता प्राप्तीला न्यावं, परंतु मध्ये अडथळे आहेत. स्वामींना, स्वामी जरी जीवाचे दोष विसरणारे असले तरी ते कधी विसरणार परमेश्वर? जेव्हा तुम्ही त्याच्याविषयी दुःख कराल तेव्हा परमेश्वर विसरतील. जेव्हा एखादा समजा लहान मुलगा आहे, तो मस्ती करतोय, अभ्यास करत नाही, मग तुम्ही त्याच्यावर रोग धरून असतात, आई वडील त्याला मारतात, त्याला बोलतात वगैरे, तरी पण तो खेळतच असेल तर तुम्ही विसरता का त्याचे दोष? कधी विसरता तुम्ही? जेव्हा तो तुमच्याकडे येऊन तो रडतो वगैरे, माफी मागतो, मी आता परत असं करणार नाही, मी अभ्यास करेन, हे करेन, हे जेव्हा तो बोलायला लागतं तेव्हा तुम्ही त्याचे दोष विसरता बरं का. तोपर्यंत विसरत नाही आई वडील पण. तसं परमेश्वर पण दोष विसरतात, म्हणजे कोणाचे? सगळ्यांचे नाही. ती काही स्कीम वगैरे नाही आहे की सगळ्यांचे दोष विसरावे. जी व्यक्ती दुःख करेल, जी व्यक्ती काही परमेश्वराला विनंती प्रार्थना करेल, अशाच जीवा संदर्भामध्ये परमेश्वर दोष विसरण्याची क्रिया घडवून आणतात. अर्थातच दोष विसरतात म्हणजे काय, त्याचे दोषच नासून टाकतात. आमच्या शांताबाईसांचे भरपूर अडथळे दोष होते, ते जेव्हा स्वामींकडे आले, दुःख केलं, विनंती केली, तेव्हा स्वामींनी त्यांचे ते दोष नासायचे मनावर घेतले, म्हणजे विसरायचे मनावर घेतले. विसरायचे म्हणजे कसे विसरायचे? असे थोडी विसरता येतात कोणाचे दोष. एखाद्या व्यक्तीला इथे समजा काहीतरी तोंडाला काळं लागलेलं आहे, आता तो विसरायचा कसा? तुम्ही विसरता येईल का? तो माणूस दिसला की ते डाग दिसणारच. तुम्हाला काय करावं लागेल? तो दोष पुसावा लागेल, तर तो तुम्हाला विसरला जाईल. जोपर्यंत पुसल्या जात नाही तोपर्यंत तो दिसणार, आणि दिसणार तोपर्यंत विसरल्या जाणार नाही. आमच्या स्वामींचा दोष विसरणं म्हणजे काय? त्या दोषातनं तुम्हाला बाहेर काढणं, तो दोष नासून टाकणं, हे आमच्या स्वामींचं विसरणं आहे. असं काही मानसिके नुसतं विसरणं हा प्रकार घडत नाही, पुसून टाकतात स्वामी तो दोष. शांताबाईसांच्या बाबतीमध्ये स्वामींनी ते केलं, आणि स्वामींनी ते उक्त सुद्धा केलं की ते दोष त्यांचे जाळीताही जळीना ते येथूनही जाळीले, म्हणजे आम्ही सगळे जाळून टाकले, नासून टाकले ते दोष. या ठिकाणी अप्रोक्ष विशेष ज्ञाने जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा हे अनंत सृष्टीचे जे काही अव्यरण आहेत त्या अव्यरणांचा आता हिशोब आहे. आणि त्यांनी जेवढं अव्यरण केलेलं आहे, जेव्हा जेव्हा परमेश्वर प्रसन्नतेने पाहतात, लक्ष देतात की बाबा आता हा स्मरण करणारा बसेल बरं का, आता हा रिकामा झालेला आहे, आता हा जेवतो आहे, जेवताना शयनासनी भोजनी परमेश्वर आठवेल, झोपताना आठवेल, आल्यानंतर आठवेल. परमेश्वर प्रत्येक वेळी प्रसन्नतेने अवलोकन करत असतात, परंतु प्रत्येक वेळी आपण काय करतो? ईश्वराला अपेक्षित क्रिया आपण करत नाही, आणि ईश्वराला आपण नेहमीच काय करतो? उदास करत असतो. परमेश्वराला प्रसन्न करावं, माईम भट्टांनी, भटोबासांनी यांनी ते प्रसन्न करावं, आबाईसांनी प्रसन्न करावं, महादाईसांनी प्रसन्न करावं. आणि आपण जेव्हा जाऊ तेव्हा परमेश्वर काय करतील? त्या लीळेनुसार की स्वामी भिक्षांना कण उचलत आहेत, आणि आपल्याचमुळे स्वामींना धक्का लागला, स्वामींचं भिक्षांना खाली पडला. आता तुम्ही किती जेव्हा बोललात देवाची, तरी देव तुमच्याशी बोलत नाही, देव तुमच्या विनंतीला मान देत नाही, कारण की तुम्ही ईश्वराला काय केलेलं आहे? त्यांच्या त्या क्रियेमध्ये तुम्ही अडथळा म्हणून ठरलेले आहात. आता ईश्वर तुमचे नाही. आत्ताच लीळा झाली, त्याच्यामध्ये ते जे जुवारी असतात ते स्वामींना काय करतात? काहीतरी स्वामींकडे मिळेल म्हणून स्वामींच्या गळ्याला हात लावतात, तिथे नखं लागतात. स्वामींकडे काहीच अलंकार आधी मिळत नाही. मग ते स्वामी उठतात, उपहुड होतो स्वामींचा. ते स्वामींना म्हणतात, देवा आम्हाला काहीतरी खायला तरी द्या. स्वामी म्हणतात, याते काही असेल मा तुम्हासी देईल. आमच्याकडे काहीच नाही द्यायला, तुम्हाला काय द्यायचं आम्ही? आता सगळ्या जगाला जे पुरवठा करणारे आहेत, अनंत ब्रह्मांडाला जे पुरवठा करणारे आहेत, ते म्हणतात की माझ्याकडे काहीच नाही आहे. असं असू शकतं?
परंतु अशा जीवांसाठी खरोखरच देवाकडे काहीच नाही द्यायला. परंतु तसे जे जीव आहेत, जे खरोखर अधिकारी आहेत, त्या जीवांना परमेश्वर काय करतात, सूप चाटू, घाण ठेवणी, म्हणजे ती आई जशी आहे त्या लेकरासाठी आपल्या घरातली एखादी वस्तू घाण ठेवते आणि त्या मुलाला दूध वगैरे जे काय असेल ते खायला ती उपलब्ध करून देते. तसं परमेश्वर पण अशाच जीवांसाठी काहीतरी भ्रमंती करतात, काहीतरी 3 दिवस अपमान सोसून तिथे बसतात वगैरे वगैरे, हे जे क्रिया परमेश्वर पण करतात, तर त्या जीवाच्या अधिकारांच्या अनुरूप ते करत असतात. आणि म्हणून परमेश्वराला जसं जसं आपण उदास केलेलं आहे, तसं तसं जसं ते अव्यरण घडलेलं आहे. आता आत्ता ती स्थिती आहे की देवाने प्रसन्न व्हावं आणि लगेच आम्हाला मोक्षाला न्यावं, ही स्थिती आहे. परंतु त्याच ठिकाणी परमेश्वर उदास होतात. आता इतक्या दिवस परमेश्वर आपल्याकडे बघत होते, पण आपण देवाकडे बघत नव्हतो. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ते वेळी मग निद्रा येते, अविद्येची झडपणी स्वामींची दृष्टी जाय फिरून. सकाळच्या वेळेला जेव्हा स्वामी कृपादृष्टीने आपल्याकडे बघत असतात, तेव्हा आपण काय करतो, आपला चेहरा असा ओढून घेतो, देवाला दिसला नाही पाहिजे, डोळे गच्च मिटून घेतो. आणि आपल्याला माहिती आहे की देवाने जर का आपल्या दृष्टीमध्ये कृपादृष्टीने पाहिलं तर आपल्याला प्रेमदान होऊ शकेल किंवा ज्ञानदान होऊ शकेल आणि देव आपल्याला घेऊन जातील मोक्षाला, आणि आपल्याला जायचं नाहीये. आत्ताच तर TV घेतलाय मोठा, आत्ताच तर ही गोष्ट घेतली, आत्ताच तर घर घेतलेलं आहे, याचा सगळ्याचा उपभोग घ्यायचा आहे, आम्हाला मोक्षाला जायचं नाही हे ठरवून घेतलेलं आहे आपण. जर का हे ठरवलेलं नसतं तर आपण ईश्वराच्या त्या कृपादृष्टीमध्ये आपली दृष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला असता. बाईसांच्या दृष्टीमध्ये स्वामींनी कृपादृष्टीने पाहिलं, महादेव भक्तांच्या कृपादृष्टीला स्वामींनी कृपादृष्टीने महादेव भक्तांकडे जसं पाहिलं, तसं आमच्या दृष्टीशी पण ईश्वराची कृपादृष्टी मिळेल या दृष्टिकोनातनं आपण ते आपले जे चर्मचक्षु आहेत ते तर बंद असतील, पण ज्ञानचक्षु आपण आपले जागृत ठेवले असते. आणि परंतु आपण ते करत नाही. आपण काय करतो, आपण आपलं मुख झाकून घेतो, ईश्वराला आपलं मुख दाखवत नाही. ईश्वर आपलं मुख बघण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जसं भिंगारला भाईदेवांचे भाऊ होते लखुमिया, भाईदेवांना स्वामींनी पाहिलं, त्यांचं वेडे पण घालून टाकलं. परंतु लखुमिया जे होते त्यांना पिसे पण होतं. स्वामी त्यांचं मुख बघण्यासाठी त्यांना सांगतात, परंतु ते मुख दाखवत नाही. स्वामी त्यांच्या मागे धावतात, ते पुढे धावतात. स्वामी त्यांना पकडतात, परंतु ते आपलं तोंड जे आहे ते असं दोन्ही पायामध्ये असं हे करून घेतात. स्वामींना मुखच दाखवत नाहीत ते. स्वामींना त्यांनी जर का मुख दाखवलं असतं तर त्यांचं पिसे पण आम्ही घालवलेलं असतं. असं अनंत सृष्टी आम्ही आमचं तोंड काय करत आलो, लपवत आलो, दाखवायचंच नाही देवाला. काय समस्या काय देवाला दाखवायला? नाही, ते नाही सांगणार आम्ही, आम्हाला दाखवायचं नाही देवाला तो. आत्ता काय झालं, विशेष ज्ञानामध्ये अशी परिस्थिती आलेली आहे की आत्ता मला देवाचं तोंड बघायचं आहे, श्रीमुख बघायचं आहे, परंतु देवाला माझं तोंड बघायचं नाही आहे. आता कशी परिस्थिती बघा, एवढं सगळं केल्यानंतर ज्यांच्यासाठी आम्ही सगळं त्याग केला, सगळं सोडलं, सगळं आलो इथपर्यंत, आणि ते आत्ता आम्हाला प्राप्तीला देणार, आणि त्याच परमेश्वराने तिकडे तोंड फिरून घेतलं, श्रीमुख फिरून घेतलं, उदास झाले, बघायला तयार नाही. अशा वेळेस आपली परिस्थिती कशी होईल? आणि मग तुम्हाला ती लीळा आठवता येईल, जसं भटोवासना स्वामी म्हणतात इथून निघून जा. देवा, अरे सगळं सोडून आलो, दादोस, घर बीर, आणि आत्ता इथे स्वामी असं म्हणतात, ते मग आता करायचं काय नेमकं? द्विधा मनस्थितीमध्ये आले. परंतु सुचलं त्यांना रिद्धपूरला जायचं आणि आमचे स्वामी प्रसन्न झाले. तर इथे या ठिकाणी ही परिस्थिती आहे की स्वामी श्रीमुख जे आहेत त्या श्रीमुख दाखवायला तयार नाही आहे, श्रीमुखाने बघायला तयार नाही आहे स्वामी. आणि हे विशेष ज्ञानी आहे जे अति दुःखी होतात, आणि मग तिथे ते सगळे दोष जे आहेत ते नासल्या जातात की अनंत सृष्टी जे अव्हेरण केलेलं आहे त्याच्यामुळे आता परमेश्वर आपल्याला काय करतात, अव्हेर देत आहेत. आद्यमुळयुक्त चरणदे असती तर कृपास्पदी भूत होऊनी असे. एवढे सर्व शक्ती अधीन ज्यांच्या आहेत, जे आता ज्यांना मोक्ष होणार आहे, प्राप्ती होणार आहे, असे विशेष ज्ञानी जे आहेत एकदम दीन रंक असे होऊन तिथे स्वामींसमोर उपस्थित असतात. कृपास्पदी भूत म्हणजे कृपा करावी, कणव करावी, त्यांची कीव करावी, अशा प्रकारचं त्यांची परिस्थिती असते. म्हणजे कोणी करावी कृपा? परमेश्वरानेच त्यांच्यावर कृपा करावी, इतर कोणी तसं नाही योग्य. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते दुःख भोगतात.
आणि दुःख भोगल्यानंतर प्रायश्चित केल्यानंतर त्यांचा जो अवहेलनाचा जो दोष आहे तो त्या ठिकाणी नासल्या जातो आणि मग परमेश्वर त्यांना पुढे ईश्वर प्राप्तीला आपल्या स्वरूपामध्ये सकळ दोषांच्या आद्यमळ अविद्या संलग्न वगैरे सगळ्यांच्या चरमदेह याच्या सगळ्याच्या वेगळे करून त्याला आपल्या स्वप्राप्तीला परमेश्वर नेणार आहेत. ते सत्र जे आहे ते आपण पुढच्या सत्रामध्ये बघूया. सत्रामध्ये आपण उद्धरणाचे 49, 50, 51 आणि 52 अशा 4 वचनांवर चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.